नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तनिषाचं वागणं हे वरचेवर बदलत असतं. ती इंद्रासोबत जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते, लगट करण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट राणीच्या तर लक्षात आलेली आहे, पण राणीने समजून घेतलेलं आहे, त्यांचं नातं समजून घेतलेलं आहे. कारण इंद्राने तिला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या आणि तनिषामध्ये फक्त मैत्री आहे, आमच्यामध्ये दुसरं काहीही नाही. आणि राणीने सुद्धा ती गोष्ट समजून घेतलेली आहे. पण जेव्हा हे सगळं आबांच्या नजरेत पडतं तेव्हा मात्र आबांनी इंद्राला तर सक्त ताकीद दिलेलीच आहे, पण त्याचबरोबर तनिषाला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की तू विसरतेस का, कारण कॉलेजमध्ये असताना तुम्ही दोघं मित्रमैत्रिणी होता, पण आत्ताची गोष्ट वेगळी आहे. आता इंद्राच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे आणि त्याची बायको आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. तर प्रत्येक वेळेस त्याच्याशी अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे असं म्हणत आबांनी या तनिषाला चांगलंच सुनावलेलं आहे. तिला दाखवून दिलेलं आहे की काही झालं तरीही तनिषा, तू आत्ता जे काय वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. तू अशा पद्धतीने वागू शकत नाही, कारण एखाद्याच्या संसाराचं वाटोळं सुद्धा होऊ शकतं. या गोष्टी आबांनी तिला सांगितलेल्या आहेत. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तनिषा आता रूममध्ये म्हणजे हॉटेलमध्ये आहे आणि मग तिला भेटायला इंद्रा गेलेला आहे. कारण इंद्राला माहिती आहे की काल तिची तब्येत ठीक नव्हती आणि त्यासाठी इंद्रा तिला भेटायला गेलेला असतो. तर तनिषाने त्याच्या आधीच सगळी तयारी करून ठेवलेली असते. इकडे उर्मिलाचं पार्सल आलेलं असतं आणि मग हे पार्सल कोणाचं आहे, हे सगळं काय आहे, हा विचार सगळ्यांच्याच डोक्यात सुरू असतो. तेवढ्यातच उर्मिला तिथे येते, कारण हे जर पार्सल आपलं आहे तर आपण खोलून बघूया असं चाललेलं असतं. तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि म्हणते की हे पार्सल माझं आहे. सगळेजण तिच्याकडे पाहत असतात की ठीक आहे. मग उर्मिलाचं पार्सल तिला दिलं जातं. ती सांगते की हो, मीच हे मागवलेलं आहे, कारण आता पहिले ड्रेस जे आहेत ना, तर ते मला नीटसे बसत नाही आहेत, त्याच्यासाठी दुसरे ड्रेस मागवलेले आहेत. म्हणलं इमर्जन्सीला लागतील. तेव्हा घरातले सगळेजण तिला समजून घेतात आणि तिला सांगतात की हो, बरं झालं मागवलंच ते, आयत्या वेळी काय करणार ना, अशा परिस्थितीत आपल्याकडे असणं सुद्धा गरजेचं आहे असं सांगत असतात. तेव्हा मात्र उर्मिला त्यांच्याकडे पाहत असते. म्हणजे सगळेजण एवढं छान समजून घेत आहेत आणि आपण एखाद्याला फसवतोय या गोष्टीची जाणीव सुद्धा ह्या उर्मिलाला नाही आणि तिला काही वाटतही नाही. म्हणजे हिचं हे प्रेग्नन्सीचं खोटं नाटक आहे हे सुद्धा तिने मुद्दामच चालू केलेलं होतं, कारण या घरामध्ये आपल्याला किंमत राहावी हा एकच हेतू तिचा होता. तर आता इकडे राणी मालती दोघीही तिथे असतात आणि दोघीही तयारीला लागतात. तेव्हा राणी अगदी इंद्राच्या आवडीचं जेवण सुद्धा बनवते आणि ते जेवण ती आज ऑफिसमध्ये स्वतः घेऊन जाणार असते. तर इकडे तनिषाची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. तनिषा वेगळ्या पद्धतीने वागत असते आणि आता तिने मूर्खासारखं AI चा वापर करून घेत असते. म्हणजेच AI ला प्रश्न विचारत असते की सांग AI, म्हणजे मी हे सगळं काय करते, म्हणजे मला जर इंद्राला इम्प्रेस करायचं असेल, इंद्राचं माझ्यावरती प्रेम आहे का हे मला जाणून घ्यायचं असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल. हे सगळं तिचं असं विचित्रसारखं वागणं सुरू असतं. आणि तेवढ्यातच इंद्रा तिथं आलेला असतो. तनिषा तर खुशच होते. तिला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी आता तिच्या समोर असतात. मग इंद्रा तिथं आलेला आहे हे पाहून ती म्हणते, अरे इंद्रा. तेव्हा इंद्रा म्हणतो, हा कशी आहेस तू, बरी आहे का. तेव्हा तनिषा सांगू लागते की हो, आत्ता ओके आहे. मग काल किती तुझी अवस्थाही झाली होती. त्यावरती इंद्राचं म्हणणं असतं की हो बरोबर आहे, पण आत्ता तू ओके आहेस ना. त्यावर तनिषा म्हणते की हो, मी ओके आहे. मग इंद्रा तिला विचारतो की काय झालं. तनिषा मात्र स्वतःच्याच भ्रमात असते. चुकीच्या पद्धतीने ती वागत असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असतात. त्यानंतर आता तनिषा मुद्दामूनच हातातून कंगवा पडण्याचं नाटक करते आणि तिच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी सुरू होतात. तेव्हा ती इंद्राला म्हणते की माझे केस बांधून देशील का. मग इंद्रा म्हणतो की हो, कारण सुरुवातीला इंद्रा खूप ऑफर्ड झालेला असतो. त्याला कळत नसतं की काय करू, पण तो स्वतःला सांगतो की नाही, तू काही चुकीचं करत नाहीये, तर ठीक आहे, तिची मदत करतोय असं म्हणत तो स्वतःची समजूत घालतो आणि तनिषाचे केस बांधून देतो. त्याचबरोबर तनिषा मात्र इंद्राला घट्ट मिठी मारते आणि त्याला सांगू लागते की माझं तुझ्यावरती प्रेम आहे इंद्रा, खरंच मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत आहे असं म्हणत
ती इंद्राशी बोलत असते. तुला माहिती आहे, तू कॉलेजमध्ये असतानाही माझं तुझ्यावर प्रेम होतं, तेव्हा तू मला नकार दिला का? तर तुला महाडिक फॅक्टरी जी आहे, महाडिक इंडस्ट्री जी आहे ती मोठी करायची होती, या बाबतीत तू विचार करत होता. पण आत्ता मला खरंच तुझी खूप गरज आहे, असं ती म्हणत असते. इंद्राला धक्का बसतो. इंद्रा तिला बाजूला ढकलतो. तेव्हा मात्र तनिषा इकडे म्हणते की अरे मी तर ना मस्ती केली, तुला माहिती आहे ना माझा स्वभाव. पण इंद्रा मात्र तिला स्पष्टपणे सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा अशी मस्ती करू नकोस. आता मात्र तनिषाचा मूर्खपणा वाढत चाललेला असतो आणि तिने ती जी लिहिलेली चिठ्ठी आहे, ज्या चिठ्ठीवरती तिने लिहिलेलं होतं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, म्हणजे इंद्राच्या बाजूने ती चिठ्ठी लिहिलेली होती. ती चिठ्ठी इंद्राच्या खिशात ठेवलेली असते जेव्हा तिने इंद्राला मिठी मारलेली असते. म्हणजे तिच्या डोक्यात फुलप्रूफ प्लॅनिंग सुरू आहे. आपल्याला काय करायचं आहे, गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, हे सगळं तिचं चालू असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इंद्र आता घरी आलेला असतो आणि राणीसोबत तो बोलत असतो. राणीला सांगत असतो की माझी मदत हवी, म्हणजे माझी मदत कर, मला टाय बांधून दे. राणी म्हणते आज काय झालं, तुम्हाला स्वतःला येतो ना बांधता? तेव्हा तो म्हणतो की नाही, आज मला तुझ्याकडूनच हवं आहे. म्हणजे तेवढाच राणीबरोबर रोमॅन्टिक असा टाईम स्पेंड करता येईल असा इंद्राचा उद्देश असतो. त्याचबरोबर इकडे आबा आणि मालती बोलत असतात. आबा म्हणतात की मी आज थोडं फॅक्टरीत जाऊन येतो मालती. तेव्हा मालती म्हणते की हो चालेल. मग इंद्रा कधी जाणार आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल ते बोलत असतात. तेव्हा मालती म्हणते की हो निघेलच तो आता ऑफिसला. तर मालतीला आबांचं म्हणणं असतं की ठीक आहे, मी त्यानंतर जाईल, म्हणजे मी लगेच नाही जाणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतील मॅनेज आणि मग जाईल, असं आबांचे ठरतं. म्हणजे आबांना अचानक फॅक्टरीत जायचं आहे असं सगळ्यांच्या सोबत, किंवा अचानक जाऊन त्यांना तिथे चेक करायचं आहे की काम चालू आहे का व्यवस्थित, हे सगळ्या गोष्टी त्यांना बघायच्या आहेत. तर इकडे राणी आणि इंद्रा या दोघांचाही खूप छान असा एकमेकांना वेळ दिला जात असतो. इंद्राला ह्या गोष्टीची जाणीव असते की राणी त्याची बायको आहे. त्यामुळं इंद्रा राणीसोबत ज्या पद्धतीने रिॲक्ट होत असतो ते सगळंच खरं खूप छान असतं आणि राणीलासुद्धा छान वाटतं. इकडे ऑफिसमध्ये आता तनिषा येऊन बसलेली असते. तनिषाने विचारच केलेला नसतो. तिला फक्त एवढंच माहिती असतं की ती जे काय करते ते फक्त आणि फक्त तिच्या फायद्यासाठी करते. त्याच्यामुळं बाकी कोणाला काय त्रास होणार आहे किंवा काय होणार आहे या कोणत्याच गोष्टीची जाणीव मात्र तिला नसते. तिनं अगदी मनात पक्क करून ठेवलेलं आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या माझ्या आहेत आणि मी त्या मिळवणारच. हा तिचा हट्ट जो आहे तो मात्र चालूच आहे. इकडे आता इंद्राबरोबर कसंही करून आपल्याला वेळ घालवायचा आहे आणि जेवढं तनिषाला इंद्रापासून राणीला लांब ठेवता येईल तेवढ्या गोष्टींचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. इकडे राणी आता ऑफिसला निघणार असते कारण इंद्रासाठी टिफिन घेऊन जायचं आहे. तर घरातून आबा आणि मालती म्हणतात की दोघांसाठी घेऊन जा. तर इकडे आता जेव्हा राणीचे कंटिन्यू फोन येत असतात तेव्हा केटी सरांना फोन उचलायला सांगितलं जातो आणि इंद्रा हा तनिषाबरोबर मीटिंगमध्ये आहे असं सांगायला सांगितलं जातं. मग राणी स्वतः ऑफिसमध्ये येते. आता केटी सरसुद्धा बाहेर आलेले असतात आणि नेमकं या तनिषाने डोळ्यात काहीतरी गेले असं नाटक केलेलं असतं. कारण राणीने हे सगळं पाहावं, पण गोंधळ असा होतो की राणीने तर हे सगळं पाहिलेलं आहेच, पण आबांना सुद्धा घरी CCTV कॅमेरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात. आणि राणी आणि इंद्राच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम यायला नको, कारण राणी ही त्यांची सून कमी मुलगी जास्त आहे आणि आपल्या मुलीच्या आयुष्यात कुठलाच प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको असं इकडे आबांना वाटत असतं. म्हणून आबा मालतीला म्हणतात की मी ऑफिसला निघतोय. तेव्हा मालती म्हणते काय झालं. तेव्हा आबा ते फुटेज जे आहे ते मालतीला दाखवतात. तेव्हा मालती म्हणते काय चाललंय हे सगळं इंद्राचं, इंद्रा कसं काय असं वागू शकतो असं मालती म्हणत असते. तेव्हा आबा म्हणतात की इंद्रा नाही वागत आहे, हे सगळं वागणारी व्यक्ती आहे ती म्हणजेच तनिषा. मला आता तिच्याशी बोलणं गरजेचं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मालती म्हणते पण तिच्याशी जरा सांभाळून बोला, कसं आहे माहिती आहे का, उगीच ह्या सगळ्या गोष्टींमुळं प्रॉब्लेम नको असं मालती आवर्जून सांगत असते. तेव्हा मात्र आबा म्हणतात की हो. आबा ऑफिसमध्ये जातात. इकडे राणीने ती चिठ्ठी तर दाखवलेली असतेच, पण त्याचबरोबर राणीने हेही सांगितलेलं असतं की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही माझ्यासोबत जे काही केलेलं आहे पण मीही तुमच्यासोबत प्रँक करते.
कारण तुम्हाला असं वाटत आहे की हे सगळं करून जर का तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी होत असतील तर मलाही तुमच्यासोबत प्रँक करता येतो, असं म्हणत राणीने त्यांच्यावरती ओरडण्याचा प्रँक केलेला असतो आणि त्यावेळेस तनिषा मात्र घाबरलेली असते. त्याचवेळी आबा तिथे येतात. आबा तिथे बोलायला सुरुवात करतात. आबा सांगू लागतात की एक महत्त्वाची गोष्ट आणि त्याचबरोबर आबा म्हणतात की इंद्रा आणि तनिषा, तनिषा तुझं आणि इंद्राचं नातं कसं आहे ते आम्हाला माहिती आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आणि ती म्हणजेच की आत्ता इंद्रा जो आहे ना त्याचं लग्न झालेलं आहे. त्यामुळं इंद्राच्या बाबतीत आता तुझं जे काय चाललेलं आहे, जे वागणं चाललेलं आहे ते चुकीचं आहे. कारण एखाद्या परपुरुषाबरोबर आपण जे वागतोय तेव्हा ती म्हणत असते की मी काय चुकीचं वागते, आमचं तर मैत्रीचं नातं आहे आणि फ्रेंडशिपमध्ये एवढं. तेव्हा आबा म्हणतात हो, पण त्या गोष्टीलाही लिमिट असतात. कारण वरचेवर जे वागणं चाललेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. जराही विचार केला जात नाही, कुठल्याही गोष्टीची तमा बाळगली जात नाही. जे चुकीच्या पद्धतीने चाललंय, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे असं म्हणत आबांनी तिला सांगितलंय की पुन्हा या सगळ्या गोष्टींपासून थोडं लांब राहायचं. कारण प्रत्येक वेळेस जर अशा पद्धतीने हे वागणं चालू असेल तर विचार करायला लागेल, असं आबांनी सांगितलेलं असतं. आणि तनिषा मात्र पाहतच राहते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.